प्युअर गावरान जो पक्षी असतो सगळ्याच हाईटला जाऊन तो प्युअर गावरानचा बसत असतो. आणि जे बाकीचे गावरान असतात ना, कावेरी गावरान, पाथडी गावरान, ते पूर्ण हाईटला बसत नाही, ते खाली बसतात. आणि हा जो असतो तो उकुरड्यावरचा पक्षी असतो. उकुरड्यावरचा म्हणजे कसं, आपण जर शेणखत टाकलं त्या ठिकाणी जाऊन उकरून खाणार, खाली माती असेल माती उकरून खाणार, तो उकरून खाणारा पक्षी असतो. जुन्या काळापासून जर आलेला आहे ना, तो उकुरड्यावरचा पक्षी म्हणजेच प्युअर गावरान पक्षी. तो जो आहे तो आहे. आता समजा आता पहिलं काय राहायचं, शेड नसायचं काय नसायचं, पण प्युअर गावरानचा जो पक्षी आहे सगळ्यात हाईटला जाऊन बसायचा झाडावरती, बरोबर, उंचीवर. आता ही कोंबडी तुम्ही जर हात लावला असता तर ती उडून गेली असती, जर खुडूक नसती तर. आता लगेच हातामध्ये येते. म्हणजे हे प्युअर गावरानची, म्हणजे प्युअर गावरान जो पक्षी असतो तो खुड होतो. 15 दिवसामध्ये तो फक्त 15 दिवसच अंडे देतो, त्याच्यानंतर तो खुड होतो. जास्त दिवस अंडे देत नाही. खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त तोच असतो गावरान. संबंध महाराष्ट्रभरामध्ये शेतीला पूरक असणारे व्यवसाय असतील किंवा शेती असेल, आधुनिक पद्धतीने जे काही लोक करतात आपण त्यांना आतापर्यंत भेटी दिलेल्या आहेत. आणि आता आपण पाथडी तालुक्यातील हंडेवाडी या गावामध्ये उभा आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, इथं गावरान कोंबड्याचं पालन केलेलं आहे. गावरान कोंबडी पालन करत असताना प्रथम शेतकऱ्यांच्या मनात जे काही प्रश्न असतात एकंदरीत त्याची सुरुवात कशी केली पाहिजे, गावरान कोंबडी पालन नेमकं कशासाठी केलं पाहिजे, अंडी उत्पादनासाठी केलं पाहिजे, मांस विक्रीसाठी केलं पाहिजे, याचा नेमका फायदा काय आहे. त्याच्यानंतर आता बॉयलरला सोडून जे गावरान कोंबडी पालनाकडे शेतकरी का वळत आहेत हा एक मनातला प्रश्न आहे. आणि याच्यामधून आपण उत्पादन किती प्रकारचं घेऊ शकतो हा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. त्यामुळे आज आपण संदीप नॅचरल फार्म त्यांच्या अंडर हा फार्म पूर्णपणे चालतो. अशा महाराष्ट्रामध्ये विविध शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि कोंबडी पालनाचं यशस्वीरित्या ते आतापर्यंत काम करत आलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी असणार आहे ज्यांना गावरान कोंबडी पालन सुरू करायचं आहे, आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये. तर आज आपण संदीप सरांकडून सविस्तर असं चर्चा त्यांच्यासोबत आता आपण करणार आहोत. संदीप सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिवसापासून मी तुम्हाला ओळखतो. विशेष तुम्हाला भेटण्याचं कारण आज असं आहे की जेव्हा आपण गावरान कोंबडी पालन करतो, शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न जे, जो तुमचा गावरान कोंबडी पालनामधला जो अनुभव आहे, जो अभ्यास आहे, तो आपल्याला आता लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी याच्याकडे आले पाहिजे. मला मूळ फरक जो म्हणतो आपण गावरान कोंबडी पालन आणि इतर ज्या कोंबड्या आहेत, मला गावरान कोंबडी ओळखायची कशी हा तुमच्याकडून पहिला प्रश्न जाण्याचा. तर सर कसं असतं, जे प्युअर गावरान कुक्कुटपालन करतात ना, त्यांच्यामध्ये फक्त सांगायचा मुद्दा असा असतो की जे प्युअर गावरान असतं ते कमीत कमी 6 महिन्यामध्ये पूर्ण पक्षी रेडी होतो. आणि जो कावेरी गावरान, पाथडी गावरान असतो तो 2 महिन्यामध्ये किंवा 50 ते 60 दिवसामध्ये विक्रीसाठी येत असतो. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्युअर गावरानचं अंड जे असतं ते क्वालिटी कसं असतं ते जर समोर बघितल्यानंतर समोर लगेच कळून येतं हे गावरानचं आहे, हे कावेरीचं आहे. अच्छा. मग ते गावरान जर करायचं झालं, प्युअर गावरान करायचं झालं तर त्याला 6 महिने वेट करावं लागतं, तेव्हा जाऊन ते पक्षी चांगला स्ट्रॉंग होतो. जर विक्रीसाठी गेलं तर विक्रीसाठी तो जवळजवळ 500 पासून ते तुम्ही 1000 पर्यंत पण तो एक पक्षी विकू शकता. तो कोंबडा असेल कोंबडी असेल. रेट हा सगळ्यात जास्त जर विचार केला तर प्युअर गावरानलाच असतो. बरोबर. नाही, आता हे तुम्ही मूळ फरक 6 महिन्यापर्यंतचा कालावधी सांगितला, एक्झॅक्ट पक्षी पाहिला की हा गावरान आहे हे कसं सांगायचं. समजा हा आता प्युअर गावरानचा पक्षी आहे, हा जो पक्षी आहे तो गावरानचा आहे, आणि तसाच पक्षी दिसणारा तो कावेरी गावरान, सोनाली गावरानचा असतो. त्यामध्ये फरक लवकर कळून येत नाही सर्वसाधारण माणसांना. हा, मग तेच कसा फरक. तो जर समजा तुम्ही जर समजा प्युअर गावरान ओळखायचं झालं तर जी कोंबडी खुडूक बसते, खुड होते, ती प्युअर गावरानची असते. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी, ते दाखवा कुठे ते. तर पूर्ण जो फार्म असतो तो फार्म मध्ये जर समजा प्युअर गावरानचा जर पक्षी असेल तर तो खुड होतो. ते कशा पद्धतीने हे तुम्हाला दाखवतो. इकडे घ्या सर, इकडे. आता ही कोंबडी तुम्ही जर हात लावला असता ती उडून गेली असती, जर खुडूक नसती तर. आता लगेच हातामध्ये येते. म्हणजे हे प्युअर गावरानची, ही पण बघू शकता, ही प्युअर गावरानची, ही प्युअर गावरान आहे. आणि ही उलट्या पाखाची पण प्युअर गावरान. म्हणजे प्युअर गावरान जो पक्षी असतो तो खुड होतो. 15 दिवसामध्ये तो फक्त 15 दिवसच अंडे देतो, त्याच्यानंतर तो खुड होतो, जास्त दिवस अंडे देत नाही. म्हणजे कावेरी गावरान असतात, सोनाली गावरान असतात, ते जास्तीत जास्त दिवस अंडे देतात. म्हणजे 280 दिवस, 270 दिवस अशा पद्धतीने कावेरी गावरानचे अंडे देतात. पण प्युअर गावरान जो असतो फक्त 180, 160 दिवसच अंडे देतो. जास्त दिवस अंडे देत नाही. 15 दिवस अंडे दिल्यानंतर तो लगेच खुड होऊन जातो. हा, खुड म्हणजे काय तर अशा पद्धतीने खुड होतो. याला म्हणतात प्युअर गावरान. आणि प्युअर गावरानचा जो पक्षी असतो तो बंदिस्त नसतो. आता आपण काय केलंय की हे संध्याकाळी बसवण्यासाठी त्यांना स्ट्रक्चर केलंय. जसं रात्री जसं काही खतरा होऊ नये किंवा अडचण येऊ नये म्हणून ते रात्री फार्म मध्ये येऊन बसू शकतो, खाद्य खाण्यासाठी म्हणू शकता. आणि नंतर तो बाहेर ओपन फार्म मध्ये पूर्ण पक्षी असतो. एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, माझ्या मनात जो प्रश्न होता मी तो त्यांना विचारलाय. तुमच्याही मनात जर कदाचित असेल की गावरान पक्षी नेमकं कसं ओळखायचं, तर त्याचे त्यांनी 2 मुख्य कारण सांगितलेले जे तुम्ही आता ऐकलेत. त्यानंतर सर दुसरा जो मुख्य प्रश्न आहे, आता तुम्ही सांगितले बंदिस्त पद्धती थोडक्यात. आता तो जो शेतकरी, जो तरुण आहे, तो आता मुक्त संचार पद्धतीकडे वळतोय. ही जे मुक्त संचार पद्धत आणि बंदिस्त
याच्यामध्ये मुख्य फरक समजावून सांगा आणि याच्यामधून काय फायदा होणार आहे दोन्ही पद्धतीमध्ये. तर सर कसं असतं माहिती का, प्युअर गावरान जो पक्षी असतो तो मुक्त संचारमध्ये असतो आणि हा जो पक्षी बघताय हा प्युअर गावरान आहे आणि हा मुक्त संचारमध्ये. अच्छा, मला ही वरती जे बसले तर हा हे प्युअर आता प्युअर गावरान जो पक्षी असतो सगळ्याच हाईटला जाऊन तो प्युअर गावरानचा बसत असतो. अच्छा. आणि जे बाकीचे गावरान असतात ना, कावेरी गावरान, पाथडी गावरान, ते पूर्ण हाईटला बसत नाही, ते खाली बसतात. आणि हा जो असतो तो उकुरड्यावरचा पक्षी असतो. उकुरड्यावरचा म्हणजे कसं, आपण जर शेणखत टाकलं त्या ठिकाणी जाऊन उकरून खाणार, खाली माती असेल माती उकरून खाणार, तो उकरून खाणारा पक्षी असतो. जुन्या काळापासून जर आलेला आहे ना तो उकुरड्यावरचा पक्षी म्हणजेच प्युअर गावरान पक्षी. तो जो आहे तो आहे. आता समजा आता पहिलं काय राहायचं, शेड नसायचं काय नसायचं, पण प्युअर गावरानचा जो पक्षी आहे सगळ्यात हाईटला जाऊन बसायचा झाडावरती, बरोबर, उंचीवर. कारण का तो प्युअर गावरान तो त्याला त्याची साईज हाईट उचलून तो मापामध्ये आणि ऍक्टिव्ह असतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर बघितला तर आपण जर समजा धरायला जर गेलं समजा तर लगेच किती म्हणजे स्पीड मध्ये असतो, म्हणजे त्याला ऍक्टिव्ह असतो, पूर्ण ऍक्टिव्ह असतो. असं नाही की तो लगेच हात लावला लगेच हात आला, तसे बाकीचे लगेच बसून घेतात आणि आपण त्याला धरू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न एक महत्वाचा आहे स्ट्रक्चर. कारण बहुतेक जेव्हा कोंबडी पालक किंवा कोंबडी पालन करायचं असतं तेव्हा शेतकरी स्ट्रक्चरचा अगोदर विचार करतो, कारण थोडी खर्चिक बाब असते. तर आपल्याला कमी बजेटमध्ये स्ट्रक्चर अगदी कसं चांगलं करता येईल? तर मित्रांनो, जर तुम्हाला कमी बजेटमध्ये विचार केला आणि तुम्हाला जर कोंबडी पालन करायचंय प्युअर गावरानचं, तर साध्या पद्धतीने सांगतो. जर आपल्याकडं एक छोटीशी 2 ते 3 फूट जागा असेल, त्या जागेमध्ये आपण पूर्ण कंपाऊंड मारून घेऊ शकतो आणि एक छोटस 20 ते 30 फूट शेड करू शकतो, जे की 500 पक्षी पण आपण ते सांभाळू शकतो. अशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल. आणि हे जे शेड बघताय हे पूर्ण आपण जास्त पक्षीच्या हिशोबाने केलंय आणि हे पूर्ण 5 एकरात केलेलं आहे. जर विचार केला तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही कशा लगेचच्या लगेच तुम्ही 5 आणि 10,000 पासून नाही करू शकत. बरोबर. त्यासाठी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर 100, 200, 500 पक्षापर्यंत करू शकतो. त्यासाठी जर स्ट्रक्चरचा विचार केला तर स्ट्रक्चर 2 गुंठे जागा पाहिजे, कारण ती मोकळी पाहिजे आणि पक्षी मोकळ्या फार्म मध्ये हिंडला पाहिजे. या उद्देशाने ते कसं ते तुम्हाला बाहेर दाखवतो कशा पद्धतीने मोकळी जागा करायची, कसं स्ट्रक्चर करायचं. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो हा दरवाजा आहे. इथून नंतर सरांनी आपल्याला अगदी स्ट्रक्चर कसं तयार करायचं, रात्रभर आतमध्ये कोंबड्या ठेवल्यानंतर त्यांचं खाद्य असं स्ट्रक्चर असं अगदी इत्तमभूत माहिती. तसंच गावरान कोंबडी आणि इतर कोंबड्यामध्ये मुख्य जो फरक असतो तो अगदी स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परंतु मुक्त संचार पद्धत जी आता नव्याने उभी राहत आहे आणि मुक्त संचार पद्धतीमध्ये दिवसभर कोंबड्या एका शेवग्याच्या बागेमध्ये सोडल्या जातात, तिथं दिवसभर ते काय काय कार्य करतात आता आपण सरांकडून जाणून घेणार. त्याची पुढची पद्धत काय असते? तर सर कसं असतं माहिती का, प्युअर जे गावरान पक्षी असतात ते पाहिजे ओपन फार्म मध्ये, म्हणजे फ्री रेंज मधला पक्षी असतो तो आतमध्ये कोण राहत नाही. त्यासाठी मोकळी जागा पाहिजे. मग तुम्ही किती देता त्याच्यावर डिपेंड करतो. तुम्ही जास्तीत जास्त जरी दिली तरी पण तो असतो. फक्त तो बसण्यासाठी जे असते ती आपली ही शेड असतं, त्याच्यामध्ये तो संध्याकाळच्याला येऊन बसतो आणि सकाळ झाली की आपण पक्षी पूर्ण मोकळा ओपन मध्ये सोडून देतो. उदाहरणार्थ बघू शकता इकडे पाणी पण दिलेलं आहे, आपण पाणी पण सोडलेलं आहे. तर पक्षी काय होतं की बाहेर आल्यानंतर पूर्ण मोकळा हिंडला पाहिजे, परत पाण्यामध्ये गारवा निर्माण झाला पाहिजे बाहेर, आणि बाहेरची माती असेल किंवा पाला वगैरे झाडाखाली बसणार वगैरे यासाठी आपण काय केलं असतं की ओपन मध्ये फार्म केला असतो. तर आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे फार्म मधला पक्षी कशा पद्धतीने बाहेर येईल आणि काय येईल. हे बघू शकता, हे झाड आपण लावलंय. तर हे झाड जे आहे ते पूर्ण सावली निर्माण होईल यासाठी लावले. तर असे भरपूर असे झाड लावलेत. चेरीचे झाड लावलेले आहेत, त्याच्यानंतर आपण शेवगा लावलाय, त्याच्यानंतर आपण बरेचसे असे झाड लावलेत, ही निमणीच झाडे. तर सावलीमध्ये पक्षी बसावा आणि त्याच्या खाली थोडस थंड वातावरण राहावं म्हणून आपण काय केलंय की वल्ल केलंय. वल्ल केल्यानंतर ते पक्षी गारव्याला बसेल आणि उकरतो. आता जे म्हणतात प्युअर गावरान पक्षी कसा असतो तर अजून एक सांगतो. तर बघू शकता हे उकरून एवढा खड्डा केलाय त्यांनी आणि त्या ठिकाणी उकरून जी माती असते ती बाहेर मोकळ्या याच्यात मध्ये राहून ती पूर्ण माती वगैरे उकरून खात असतात. हे असतात प्युअर गावरान पक्षी आणि त्यांच्यासाठी आपण भरपूर असं स्ट्रक्चर केलंय. तर ते कसं तुम्हाला हे पण दाखवतो. तर यासाठी आपण खत वगैरे या गोष्टी पण टाकू शकतो. एक जर ट्रायली टाकली तर भरपूर दिवस चालते. आणि उकुरड्यावरचा पक्षी म्हणजेच गावरान पक्षी. तर तो कसा, तर जास्तीत जास्त जो आपलं शेणखत असतं ते जर आपण या ठिकाणी आणून टाकलं, आता आपण टाकलेलं खाली तुम्हाला दाखवतो ते पण, फक्त ते जर टाकलं तर ते उकुरड्यावरचं उकरून खातात आणि उकरून खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त पक्षी चांगला तयार होतो आणि त्यांची हाईट वगैरे वाढते. आणि तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जो पक्षी असतो, आता समजा हे खाद्य याच्यामध्ये टाकलं नाही, पण खाद्याची जी साईज असते, जर समजा हा पक्षी आपला समजा आणि जर समजा खाली जर असेल आणि हे जे भांड आहे तिची हाईट एकदम मापात पाहिजे. कारण काय होतं, ज्या टायमाला पक्षी फीड खातो, फीड खायच्या टायमाला त्याच्या हाईट नुसार म्हणजे मानवर जर करून खाल्ला तर पक्षीची हाईट आणि सेप चांगला होतो, म्हणजे मान पुरा वगैरे चांगला येतो आणि पक्षी फिडिंग पण चांगला करतो. जर खाली असेल तर नाही. आता हे बघू शकता, ही कोंबडी फीड खाण्यासाठी आलेली आहे, तिची हाईट वगैरे ह्या लेवलला असेल
तर चालेल, खाली बसून पक्षी फीड खायला नाही पाहिजे या उद्देशाने पण आणि फिडिंग केलाच पाहिजे. जे म्हणतं गावरान पक्षासाठी फिडिंग नुसतं बाहेरचं खाणं तर नसतं. जवळजवळ 25 ते 30% आपण बाहेरचं खाद्य टाकू शकतो, काही अडचण नाही. बाहेरचा 50% खाद्याचा खर्च वाचवण्यासाठी आपण हॉटेल वेस्टेज असेल, त्यानंतर भाजीपाला वेस्टेज असेल, त्यानंतर शेणखत असेल, शेणखतची टाळली खाली केल्यानंतर तो हा जो खर्च असतो तो जवळजवळ जो खाद्याचा खर्च असतो त्यापेक्षा लय कमी प्रमाणात खर्च कमी होऊन जातो. म्हणजे आपण शेणखत चालते, शेणखत पाहिजेच, कारण उकुरड्यावरचा पक्षी म्हणजेच उकुरडा म्हणजे काय तर आपण जे खत वगैरे टाकीत असतो. आता एखादी आजी असेल, ती लहान जुन्या काळामध्ये काय करायची की एखादा तिच्याकडे 4-6 कोंबड्या असतील तर 4-6 कोंबड्या काय करायची ती घरी ठेवायची आणि ठेवल्यानंतर काय की त्या असं नाही की त्याला शेडमध्ये बांधून त्या मोकळ्याच राहायच्या, डाल्याखाली कोंडल्या राहायच्या, डाल्याखालून मधून सकाळी सोडल्या त्या मोकळ्या हिंडायच्या, इकडे काहीतरी उकर तिकडे काहीतरी कर, त्या हिशोबाने त्या वेस्टेज खायच्या आणि त्या जगायच्या. त्याला स्पेशल असं खाद्य नव्हतं म्हणून तो पक्षी तयार व्हायचा, गावरान प्युअर गावरान पक्षी. खाद्याच्या बाबतीत सांगितलं. दुसरं म्हणजे आता हे गावरान कोंबडी पालन मधून आपल्याला किती प्रकारचं उत्पादन मिळू शकतं? तर विचार केला तर आपण पक्षी विकू शकतो, त्यानंतर अंड विकू शकतो, त्यानंतर आपण मोठा पण पक्षी विकू शकतो, परत महिन्याचा पक्षी झाला तो पण विकू शकतो आणि अंड्यावरचा पण पक्षी विकू शकतो. म्हणजे सगळं विकू शकतो. कोंबडीचं काय नाही, खत जरी तयार झालं तरी ते विकलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही सर सांगितलं आता मुक्त संचार पद्धतीने, आता हे किती एकर क्षेत्र आहे किंवा किती गुंठ्या क्षेत्र आहे पूर्ण? आता हे पूर्ण जसं की आपण सुरुवात केलेली आहे तर आपला सुरुवातीला जवळजवळ हे एक अर्धा-पाऊण एकरामध्ये आपण केलंय. पूर्ण खाली पण इकडे पण आहे. तर पूर्ण 5 एकराचं नियोजन चालू आहे आपलं आणि 5 एकरामध्ये आपण सगळं प्रोव्हाइड करायचं काम चालू आहे. म्हणजे 5 एकरामध्ये तुम्हाला पक्षी बघायला पण भेटतील आणि तुम्हाला तिथून सगळं भेटणार पण, या उद्देशानेच आपण हे सुरू केलंय. बरे, शेवगाचे झाडं लावण्यापाठी मागचं काय उद्देश आहे? तर आता कसं कारण बहुतेक जे शेतकरी तर गावरान कोंबडी पालन म्हणलं की शेवग्याचं झाड आणि गावरान कोंबडी पालन एक समीकरण बनलं आता. तर कसं असतं सर की जे समजा ओपन गावरान फार्म केला आपण तर ओपन गावरान फार्म मध्ये कसं असतं की झाडं लावली पाहिजे आपण. झाडं तर असेल तर ते झाडाखाली पक्षी बसतो पण, आणि शेवगा तो कॅल्शियम वगैरे बाकीच्या गोष्टी पण भरपूर म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने कोंबड्याचा शेवगा फायदेशीर आहे. खाद्य म्हणून पण त्याचा उपयोग होतो. म्हणून पण होतो. आता कसं आहे सर, मार्केटमध्ये असं चालू आहे की शेवग्याचा जो पाला असतो तो विकला जातो पावडर करून. मग शेवगा कायसाठी लावा तर शेवग्यामध्ये भरपूर अशी ताकद असते, व्हिटॅमिन्स आहे, कॅल्शियम. तुम्ही ते लावलं पाहिजे शेवग्याचं झाड. आता आपण बघू शकता पूर्ण फार्म मध्ये पूर्ण शेवग्याचं झाड लावलंय, स्ट्रक्चर पूर्ण केलंय इथं बघू शकता. आणि अजून एक सर गोष्ट की आता हे शेवगा आहे ना तर हे साईडनं फुटलेला आहे. त्याचा अर्थ इथं बघू शकता तुम्ही की हे जे आहे ना हे कट केलाय मधून. कारण का तर शेवगा तोडल्यानंतर सावली बाकीचे झाडं पण साईडनं फुटलं पाहिजे, जागेवर न जाता तो पूर्ण हे झाला पसारा झाला पाहिजे. आता हे बघा इथं पण आपण तोडलंय तर हे तोडल्यानंतर बघा साईडनं फुटायला लागलेलं आहे. म्हणजे शेवग्याचं झाड जर डाफळून पूर्ण असं एकदम व्यवस्थित जर झालं तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आपल्या पक्षाला पण आणि सावलीसाठी पण, आणि जास्तीत जास्त त्याला हे पण येऊ शकतो. याच्यातून 2 उपयोग होतात. एक पहिली गोष्ट आपण सावलीसाठी करू शकतो, पक्ष्यांच्या आरोग्यासाठी करू शकतो, आणि तिसरी गोष्ट जी आहे याला जेव्हा फळ येतं म्हणजे शेंगा येतात त्या पण आपण बाजारात चांगल्या रेटने विकू शकतो. म्हणजे एकंदरीत कोंबडी पालनासाठी शेवगा फार महत्वाचा आहे. आपण बाकीचे पण झाडं लावू शकतो पण शेवगा लावला पाहिजे हे उद्देश आहे. आता आपण चिरीचं पण झाड लावलंय तर चिरीचं झाड लावलं त्याचा भरपूर असं आपण माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने चिरीचा फायदा होतो. तर चिरीचं हे झाड आहे पूर्ण सावली तयार करतं आणि त्याचं जी बी पडलं ते पक्षी वगैरे खाऊ शकतात, हे पण फायदेशीर आहे. आणि हे लवकरात लवकर जर समजा वाढायचं असेल तर हे झाड एकदम व्यवस्थित आहे. ज्या टायमाला आपण लावलं होतं ते इथपर्यंत असेल, आता बघा 15-20 दिवसात ते मोठं झालं. म्हणजे तर हे झाड पण लावले पाहिजे. आणि जास्तीत जास्त कसं असतं की ओपन फार्म मध्येच आपला हा गावरान कुक्कुटपालनाचा फार्म करायला पाहिजे. अच्छा, बर, मला आता एक सांगा सर, गावरान कोंबडी पालनाकडे आता बहुतेक तरुण वळतायत नवीन पिढीचे, तर गावरान कोंबडी पालनच का, हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर गावरान कुक्कुटपालनच का, तर कारण काय आहे की आता मार्केटमध्ये कावेरी, सोनाली ह्या गोष्टी भरपूर आल्यात. पण गावरान का तर हे जुनं आहे आणि आजकाल लोक खाण्याचा दृष्टिकोन चालू आहे. खाण्यासाठी जर तुम्ही विचार केला मार्केटमध्ये गेले तर तुम्ही काय म्हणता 2 पैसे जास्त घे पण गावरान दे. कारण का गावरान हे खाण्यासाठी चांगलं असतं, शरीराला चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर असं चांगल्या चांगल्या गोष्टी असतात खाण्यासाठी. आणि आपल्या ह्या फार्मकडे का वळलं पाहिजे तरुणांनी, निवडतात का कारण का त्याच्यामधून इन्कम सोर्स पण जास्त आहे. कारण का तर तुम्ही विचार केला तर 1 दिवसाचा पक्षी तुम्ही जवळजवळ भरपूर असे 60 रुपयांनी खरेदी करता आणि तो विकायला गेले तुम्ही 600-700 रुपयापर्यंत विकता. याचा अर्थ काय की तुम्हाला तो पक्षी जास्तीत जास्त नफा कमवून देणारा पक्षी आहे. खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त तोच असतो गावरान
आणि याच्यामध्ये तुम्हाला खाद्यामध्ये अनेक उपाय शोधता येतात. हा जसं इतर पक्षामध्ये बंदिस्त असल्या कारणाने त्यांना बाहेरून खाद्य आपल्याला घ्यावं टाकावं लागतं. लागतं. इथं वेस्टेज आहे, झाडाचा भाजीपाला आहे, जो आपण त्यांना देऊ शकतो. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं काय सर, आताची जी तरुण पिढी आहे गावरान कोंबडी पालनामध्ये म्हणजे प्रकर्षाने विचार करते. त्याच्याकडे आर्थिक उत्पन्नाचा सोर्स म्हणून एक पाहायला लागली. जसं की आता कुक्कुट पालन असेल, कोंबडी पालन असेल, पहिलं गावगाड्याचे जी मंडळी होते त्यांचे आई वडील आजी आजोबा करायचे, परंतु आताचा जो तरुण आहे याच्याकडे व्यापारी दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या पाहतोय. हे फार महत्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी. आता मला एक सांगा, तुम्ही आता उत्पन्नाच्या बाबतीत तर सांगितलं ज्यामधून किती प्रकारचं आपण उत्पन्न घेऊ शकतो, परंतु ज्या शेतकऱ्यांना तर याची सुरुवात करायची थोडक्यात, तुम्ही मगाशी सांगितलं की अगदी कमी पक्षापासून केलं पाहिजे. कोंबडी पालनामध्ये तुमचा जो अभ्यास आहे, तुमचा जो अनुभव आहे, अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तो आवडला असेल असं आपण गृहीत धरू. जसं तुम्ही गावरान कोंबडी पालनामधला फरक समजावून सांगितला, अगदी व्यापारी दृष्ट्या फायदेशीर आहे, त्याचं पालन कसं करायचं, इत्तमभूत माहिती आम्हाला मिळली असं आम्ही आता गृहीत धरू. आणि जरी असं आपल्या प्रेक्षकांना वाटत असेल की माहिती कुठेतरी अपुरी, ते तुम्हाला कॉल करतील, पण त्याच्या अगोदर एक सर्वात महत्वाचा मुद्दा जे आपण ज्याला साध्य म्हणून किंवा या व्हिडिओचं आउटपुट जे आहे, एकंदरीत आपला उद्देश आहे की शेतकऱ्यांनी गावरान कोंबडी पालन त्यांनी त्यांच्या घरी सुरू केलं पाहिजे आणि याला व्यावसायिक दृष्ट्या आता प्रमोट केलं पाहिजे. हा आपला खरा उद्देश आहे. त्या अनुषंगाने मला आता सांगा सर, याची अगदी सुरुवात पासून कशी केली पाहिजे आणि त्यात आपले पिल्ले कुठे मिळतील? तर सर कसं आहे माहितीये का, गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी नवीन जी तरुण पिढी आहेत ना आता सध्या करण्यासाठी लई इच्छुक आहे. कारण काय होतं, नोकरी पण नाही भेटत, नोकरीच्या शोधामध्ये लई तरुण असे पडून आहेत की त्याला असं वाटतं काहीतरी व्यवसाय सुरू करावा. आणि मोठ्यात मोठा इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, 10 लाख 20 लाख नाही करू शकत. आपण करू शकतो काय 5-50 हजार ते 100-1 लाख पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर विचार केला तर 100 पक्षापासून जरी सुरू करायचं असेल आणि 1000 पक्षापर्यंत सुरू करायचं असेल तर आपण त्यासाठी काय केलं की एक कंपनी सुरू केली, जे की महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना मिळून ती एकत्र करून ते प्रोव्हाइड करायचं. आता कसं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला, जर एखादा सोलापूरचा असेल आणि जर एखादा धुळ्याचा असेल तर धुळ्यापर्यंत जर सोलापूरवाला पोच करू शकत नाही तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग ह्या उद्देशाने आपण काय केलं की महाराष्ट्रातील प्रत्येक फार्म एकत्र करून आपण त्या ठिकाणी ते पक्षी उपलब्ध करून ते तिथून घेऊन जावा, ह्या उद्देशाने आपण संदीप नॅशनल फार्म म्हणजेच SNF कंपनी आपण सुरू केली. त्या कंपनी अंतर्गत आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होणार, सगळ्या गोष्टी भेटणार आणि त्या तुम्ही तिथे येऊन घेऊन जाऊ शकता. समोर फार्म बघू शकता, समोर फार्म बघितल्यानंतर तिथून तुम्ही कनेक्ट करू शकता.